अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। देशभरात सरकारी शाळांना टाळे, महाराष्ट्रातील 850 शाळा बंद, संघटनेचा विरोध। 9 फेब्रुवारी 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यसभेत केंद्र सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत देशभरात तब्बल 18,727 सरकारी शाळा बंद करण्यात आल्या असून यामध्ये महाराष्ट्रातील 850 शाळांचा समावेश आहे। ही बाब अत्यंत चिंताजनक असून सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे मत विविध शैक्षणिक संघटनांनी व्यक्त केले आहे। या पार्श्वभूमीवर गेल्या एका वर्षात देशभरात 8,475 खाजगी अनुदान विरहित शाळा वाढल्या असून महाराष्ट्रातही 104 नवीन खाजगी शाळा सुरू झाल्या आहेत। यावरून सरकारी शिक्षण व्यवस्था मागे पडत असून खाजगी शिक्षणाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे। अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांनी पत्रकारांशी बोलताना तीव्र चिंता व्यक्त केली आहे। ते म्हणाले की महाराष्ट्रासारख्या जगत राज्यात तसेच देशभरात इतक्या मोठ्या प्रमाणावर सरकारी शाळा बंद होणे अत्यंत वेदनादायक आहे। सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब, कष्टकरी, वंचित आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात। या शाळा बंद केल्याने या घटकांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत आहे। ते पुढे म्हणाले की शिक्षण हा व्यवसाय नसून तो प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे। शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे। अशा परिस्थितीत सरकारी शाळा बंद करणे म्हणजे शिक्षणाच्या अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे। संघटनेने सरकारकडे बंद करण्यात आलेल्या सर्व सरकारी शाळा तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारने स्पष्ट व दीर्घकालीन शैक्षणिक धोरण करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक जिल्ह्यात मराठी व उर्दू माध्यमाच्या सरकारी शाळा सुरू करण्यात याव्या, जेणेकरून गरीब, सामान्य आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणता येईल, असेही साजिद अहमद यांनी नमूद केले। दरम्यान वाढत्या खाजगीकरणामुळे शिक्षण महाग होत असून अनेक पालकांना आपल्या पाल्यांचे शिक्षण सुरू ठेवणे कठीण होत आहे। त्यामुळे सार्वजनिक शिक्षण मागे जात असून खाजगी शिक्षण पुढे येत आहे, अशी भावना समाजात निर्माण झाली आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत दररोज पोहोचतील। शेवटी त्यांनी सांगितले की हा प्रश्न केवळ शिक्षकांचा नसून संपूर्ण समाजाच्या भविष्याशी संबंधित आहे। शिक्षण हक्क आहे की व्यवसाय, हा प्रश्न आता प्रत्येक पालकाने आणि नागरिकाने सरकारला विचारण्याची वेळ आली आहे। सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मजबूत करणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे।